नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजनेक करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहे संख्येचे प्रकार। अतिशय महत्त्वाचं हे लेक्चर आहे। ज्या वेळेस आपण अंकगणिताचा अभ्यास करत असतो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्यावेळेस आपल्याला संख्येचं ज्ञान असणं अतिशय आवश्यक असते। तर या लेक्चरमध्ये आपण एकदम शॉर्ट मध्ये बेसिक कन्सेप्ट समजून घेऊया की त्याच्यामध्ये आपल्याला समजून येतील की संख्यांचे वेगवेगळे प्रकार नेमके कोणते कोणते असतात। ऍक्च्युअली बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित आहे, परंतु तरीही आपल्याला काय झाले पाहिजे, ते गोष्टी ज्ञात झाल्या पाहिजे। म्हणून आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचं की संख्येचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत। तर बघा, आता सुरू करूया आपण। याच्यामध्ये स्टार्टिंगला येणार आहे आपलं संख्या कोणत्या कोणत्या असतात। तर एकदम सोपी आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजेत। एकदम शॉर्ट मध्येच कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करू। तर एक नंबरची आहे आपली, ते म्हणजे नैसर्गिक संख्या। काय? नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या सर्वांनाच माहित आहे नेमकी काय असते। तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या निसर्गातच उपलब्ध होत्या, म्हणजे एक पासून सुरू होणाऱ्या आणि अनंत पर्यंत जाणाऱ्या ज्या संख्या असतात त्या संख्येला काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या म्हणायचं। सिंपल डोक्यामध्ये ध्यानात ठेवायचं की नैसर्गिक संख्या कुठून सुरू होते, तर एक पासून सुरू होते आणि एंड कुठे होते, तर अनंत पर्यंत आहेत। म्हणजे नैसर्गिक संख्या काय, तर एक पासून सुरू होणाऱ्या आणि अनंत पर्यंत जाणाऱ्या ज्या काही संख्या असतील त्या संख्येला नैसर्गिक संख्या म्हणतात। मग आपल्या मनामध्ये एक पॉइंट येतो, तो म्हणजे हे शून्य जो आहे हा नैसर्गिक संख्या नाही का? तर ऑब्विसली नाही, कारण शून्याचा शोध कोणीतरी आर्टिफिशियली लावलेला आहे। आणि या शून्याचा शोध कोणी लावलेला आहे, तर आपले भारतीय वंशाचे जे शास्त्रज्ञ होते ते म्हणजे आर्यभट्ट। काय? या आर्यभट्ट यांनी काय केलेला? शून्याचा शोध लावलेला आहे। मग ज्या गोष्टीचा शोध लावलेला असते ती गोष्ट नैसर्गिक होणार आहे का? ऑब्विसली नाही होणार आहे। म्हणून हा शून्य काय? नैसर्गिक संख्या नाही आहे। परत आपल्याला डोक्यात येतो -1, -2, -3 समथिंग असे जे संख्या असतात या सुद्धा नैसर्गिक आहेत का? तर नाही। नॉर्मल मध्ये संख्या होत्या 1, 2, 3। आपण मानवानं याच्यावर रिकामे धंदे केले आणि सोबत वजाचे चिन्ह देऊन दिलं, म्हणजे आर्टिफिशियली काम केलं, म्हणून या सुद्धा नैसर्गिक संख्या होत नाही। तर नैसर्गिक संख्या कोणत्या येतात की जे रिअल आहेत, म्हणजे सरळ सरळ नैसर्गिक आहेत, नॅचरल आहेत। म्हणजे एक पासून सुरू होणाऱ्या आणि अनंत पर्यंत जाणाऱ्या ज्या काही संख्या असतील त्या सर्व नैसर्गिक संख्या असतात। मग आता याच्यात डिवाइड होतात या नैसर्गिक संख्या वेगवेगळ्या भागात। तर सर्वात पहिली संख्या ती म्हणजे समसंख्या। 2 नंबरची आता आपली समसंख्या। सिंपल लॉजिक आहे। समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, त्या संख्येला म्हणायचं नैसर्गिक आपली समसंख्या। काय म्हणायचं? समसंख्या। समसंख्या म्हणजे काय? तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही जर अंक असेल तर ती होणार आहे आपली समसंख्या। फॉर एक्झाम्पल 324 लिहिला, या 324 च्या एकक स्थानी काय आहे? 4 आहे, म्हणजे 324 ही काय झाली? समसंख्या झाली। 1 2 3 4 5 6 आता एवढी संख्या लिहिली। आपल्याला काहीच बघायचं नाही, एकक स्थान बघायचं। शेवटचा 6 आहे, एवढ्यापैकी आहे, म्हणून ही काय झाली? समसंख्या। मग कोणताही नंबर असो, तो 3 अंकी असो, 4 अंकी असो, 5 अंकी, कितीही अंकी असो, फक्त शेवटचं एकक स्थान बघायचं। एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक जर असेल तर ती होणार आहे आपली समसंख्या। त्यानंतर विषम संख्या काय? तर विषम संख्या त्याच्या विरुद्ध। काय? विषम संख्या काय होणार आहे? विषम संख्या होणार आहे याच्या विरुद्ध। आता विषम संख्या विरुद्ध म्हणजे नेमकी काय? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक नसणार आहेत। म्हणजे ऑब्विसली काय असणार आहे? तर 1 असणार आहे, 3 असणार आहे, 5 असणार आहे, 7 असणार आहे किंवा 9 असणार आहे। या 5 पैकी एखादी संख्या जर एकक स्थानी असेल तर ती संख्या समजायची आपण विषम संख्या। फॉर एक्झाम्पल 3 3 6 7। आता या 3367 मध्ये हा जो 7 आहे हा काय आहे? या 1 3 5 7 9 पैकी आहे, म्हणून ही संख्या काय झाली? विषम संख्या झाली। त्यानंतर समजा 243 एकक स्थानी काय आहे? 3 आहे, म्हणून ही काय झाली? विषम संख्या झाली। कारण विषम संख्या म्हणजे काय? एकक स्थानी 1 3 5 7 9 असेल तर ती विषम संख्या, अदरवाइज ती कोणती असणार आहे? समसंख्या। या 3 संख्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। डायरेक्ट प्रश्न येत असतो एवढ्या वेळा समसंख्या आहे त्यांची बेरीज सांगा, तर या संख्या माहित असताना आपल्याला कुठेच प्रॉब्लेम येत नाही। त्यानंतर नेक्स्ट संख्या ती म्हणजे मूळ संख्या। अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे। कोणती? मूळ संख्या। मूळ संख्या। आता मूळ संख्या म्हणजे काय?
तर हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते. तर मूळ संख्या म्हणजे काय, अशी संख्या की त्या संख्येला फक्त त्या संख्येने किंवा एकने भाग जातो, त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या. फॉर एक्झाम्पल मी इथं 3 लिहिले. आता 3 ला कशाने भाग जातो, 3 ला एका संख्येने जातो किंवा 3 ने जातो. याच्या व्यतिरिक्त या 3 ला कशानेच भाग जात नाही, म्हणून 3 ही काय झाली, आपली मूळ संख्या झाली. सेम 5 हा अंक घेतला, 5 ला 1 ने भाग जातो किंवा 5 ने जातो. अदर कोणत्याच म्हणजे कोणतीही संख्या अशी नाही की तिला 5 ला भाग जातो, म्हणून 5 पण काय झाली, मूळ संख्या झाली. 7 झाली मूळ संख्या. त्यानंतर 11 मूळ संख्या, 13 आहे, 17 आहे, 19 आहे. या संख्येला काय होतं, तर या संख्येला फक्त त्या संख्येने किंवा 1 न भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या. फॉर एक्झाम्पल 2 आहे, या 2 ला सुद्धा 1 ने किंवा 2 नेच भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या. आता ही मूळही आहे आणि समही आहे, म्हणून हे एकमेव मूळ सममूळ संख्या आहे. हे डोक्यामध्ये ठेवा. सममूळ संख्या एकूण किती आहेत असं जर विचारलं तर स्पष्ट सांगायचं की सममूळ संख्या एकूण 1 आहेत आणि ती संख्या कोणती आहे, तर 2 आहे. कारण की समही आहे आणि मूळही आहे. मूळ काय, कारण की 1 नेच भाग जातो किंवा 2 ने भाग जातो, म्हणून ही काय झाली, मूळ संख्या झाली. त्यानंतरच्या एकक स्थानी ऑब्विसली एकच आहे, म्हणून एकक स्थानी 2 आहे, म्हणून ही समही सुद्धा झाली. म्हणून एकमेव सममूळ संख्या कोणती आहे, 2 आहे. त्यानंतर 1 ते 100 पर्यंत आपल्याला माहित पाहिजे एकूण मूळ संख्या किती आहे, तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. काय, 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. सुरुवात कुठून होते, तर 2 पासून होते. आता तुम्ही म्हणसाल 1 ही मूळ संख्या आहे की नाही, तर 1 हा जो अंक आहे हा मूळ संख्या नाही. काय नाही, मूळ संख्या नाही. 1 ही संख्या मूळ संख्या नाही, कारण की 1 ला फक्त 1 नेच भाग जातो. आणि फक्त डोक्यामध्ये एवढं चालू द्या की 2 पासून मूळ संख्यांची सुरुवात होते. विद्यार्थ्यांना बऱ्याचदा कन्फ्युजन असते की एक मूळ संख्या आहे किंवा नाही, तर ऑब्विसली 1 ही मूळ संख्या नाही आहे. त्यानंतर सममूळ संख्या मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. आता याच्यानंतर आपल्याला माहित पाहिजे अपूर्णांक. काय माहित पाहिजे, अपूर्णांक माहित पाहिजे. काय, अपूर्णांक हे अतिशय महत्वाचं आहे, कारण अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतात. तर अपूर्णांकाचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, आता अपूर्णांक म्हणजे काय, ज्या अंकाची किंमत पूर्ण नसते त्याला काय म्हणायचं, अपूर्णांक. मग या अपूर्णांकाचे 3 प्रकार पडतात. काय, अपूर्णांकाचे 3 प्रकार पडतात. एक पहिला प्रकार पडतो ते म्हणजे काय, व्यवहारी अपूर्णांक. काय, व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांक, त्यानंतर दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे दशांश अपूर्णांक. त्यानंतर तिसरा प्रकार पडतो तो म्हणजे आवर्ती दशांश अपूर्णांक. काय, आवर्ती दशांश अपूर्णांक. हे डोक्यामध्ये असायला पाहिजे. अपूर्णांकाचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे व्यवहारी अपूर्णांक, दुसरा म्हणजे दशांश अपूर्णांक आणि तिसरा म्हणजे आवर्ती अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय, जे अपूर्णांक आपण व्यवहारात सरळ सरळ वापरतो त्यांना म्हणायचं व्यवहारी अपूर्णांक. आणि हे कोण्या स्वरूपात असतात, तर हे अंश आणि छेदाच्या स्वरूपात असतात. फॉर एक्झाम्पल 1/2. काय, वरचा अंश आहे खालचा छेद आहे, अशा स्वरूपात ज्यावेळेस तुम्हाला संख्या दिल्या जातील त्यावेळेस त्याला म्हणायचं व्यवहारी अपूर्णांक. आणि व्यवहारात आपण याचा वापर करतो. जसं 1/2 म्हणजे काय होते, अर्धा होते. आणि आपण दुकानामध्ये किंवा कुठे मार्केटला गेलो तो अर्धा किलो म्हणतो किंवा 2.5 किलो, 2.25 किलो समथिंग, म्हणजे व्यवहारात यूज होणारे शब्द वापरतो. आणि ते कसे असतात, अंश आणि छेदाच्या स्वरूपात असतात. मग ज्या वेळेस संख्या तुम्हाला समजा 3/7 आहे, काय आहे, वर अंश आहे खाली छेद आहे, मग अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहे, म्हणून हा झाला व्यवहारी अपूर्णांक. आता ज्या वेळेस तुम्हाला एखादी संख्या पॉइंट मध्ये दिलेली असेल, म्हणजे काय, दशांश चिन्हामध्ये दिलेली असेल, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, दशांश अपूर्णांक. फॉर एक्झाम्पल याचंच उत्तर जर लिहायचं झालं तर 0.5 होते. आता 0.5 मध्ये काय, हा दशांश चिन्ह आला, मग हा दशांश चिन्ह आलं त्यामुळे हे काय झालं, दशांश अपूर्णांक. मग 0.7 असो, 1.33 असो, व्हॉट एव्हर तुम्हाला जे पॉइंट मध्ये लिहायचं असेल ते सर्व काय येणार आहे, तुमचं दशांश अपूर्णांकामध्ये. परंतु बऱ्याचदा काय होते, बऱ्याचदा आपण कॅल्क्युलेशन करत असताना समजा फॉर एक्झाम्पल 3.33 हा 3 काय होतो, रिपीट होत राहतो. म्हणजे काय होतं, परत परत येत राहतो. मग ज्या वेळेस परत परत येत राहतो त्यावेळेस अशा संख्येला काय म्हणायचं, तर आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे सरळ सांगायचं झालं तर काय, हा जो 3चा आहे हा आवडल्या जात नाही, म्हणून याला म्हणायचं आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे काय, इंग्लिश मध्ये जर बोलायचं झालं तर रिकरिंग म्हणतो आपण त्याला. तर रिकरिंग म्हणजे काय, परत परत येणारा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक कॅल्क्युलेशन करून पाहू. फॉर एक्झाम्पल 10/3 याचं उत्तर काय याचं आपल्याला, हा काय झाला आपला
व्यवहारी अपूर्णांक याचं रूपांतर करायचं आपल्याला दशांश अपूर्णांकात. मग आपण भागाकार केला काय होईल 3 त्रिक 9, त्यानंतर हा दिला पॉईंट, हातचा आला 1, परत 3 त्रिक 9, 1 येते हातचा, त्यानंतर परत 0 देतो 3 त्रिक 9, परत 0 देतो 3 त्रिक 9 3 त्रिक 9. म्हणजे 3ची जी सायकल आहे ही कंटिन्यू चालत राहते. म्हणजे हे आवडल्या जात नाही साध्या शब्दात जर सांगायचं झालं तर मग अशा वेळेस या संख्येला काय म्हणायचं, आवर्ती दशांश अपूर्णांक. की जे पॉईंटच्या नंतरच्या संख्या असतात हे कंटिन्युअसली येत राहतात त्यावेळेस त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणायचा. जर लिमिटेड असतील तर त्याला दशांश अपूर्णांक म्हणायचं. अंश आणि छेदाच्या स्वरूपात असेल तर त्याला काय म्हणायचं, व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. हा झाला आपला अपूर्णांक. आता याच्यानंतर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या माहित असायला पाहिजे. सिंपल या गोष्टी ज्या आतापर्यंत झाल्या हे अतिशय सिंपल आहेत आणि ह्याच यूज मध्ये जास्त येतात. पण सोबतच आपल्याला माहित पाहिजे परिमेय संख्या म्हणजे काय. काय परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय असते ते एकदम सिंपल आहे. परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचं कॅल्क्युलेशन आपण साध्या हातानं किंवा अंकगणितीय पद्धतीनं करू शकतो त्या सर्व संख्या परिमेय संख्या असतात. फॉर एक्झाम्पल 7 हा संख्या आहे, याचं कॅल्क्युलेशन 7 अधिक 2 जर आलं तर आपण हातानं म्हणजे अंकगणितीय पद्धतीनं करू शकतो. तर म्हणून याला काय म्हणायचं, परिमेय संख्या म्हणायचं. म्हणजे आपले जे नंबर असतील 1 2 3 असतील, त्यानंतर वर्गमुळात 25 आहे. आता वर्गमुळात 25 आपण साधच मतानच आन्सर काढू शकतो की 5 येऊ शकते, म्हणजे अंकगणितीय पद्धतीनं सॉल्व्ह होऊ शकते. त्यानंतर समजा घनमुळात मी लिहिला 125 तर याचं बी काय उत्तर काढू शकतो. म्हणून हे काय झालं, अंकगणितीय पद्धतीनं याचं उत्तर निघते. म्हणून हे काय झालं, परिमेय संख्या. मग परिमेय संख्येची जर तुम्हाला व्याख्या सांगायची झाली तर तुम्ही काय सांगू शकता की अशा संख्या की ज्या संख्येचं कॅल्क्युलेशन आपण साध्या अंकगणितीय पद्धतीनं करू शकतो त्या संख्येला म्हणायचं परिमेय संख्या. आणि याच्या जर विरुद्ध गेलो तर ते कोणती होणार आहे, अपरिमेय संख्या. काय, अपरिमेय संख्या. मग अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्याचं कॅल्क्युलेशन करायला आपण साध्या अंकगणितीय पद्धतीनं जाऊ शकत नाही, आपल्याला त्यासाठी कॅल्क्युलेटर अथवा आपला जो लॉग टेबल असतो याचा वापर करावा लागतो, त्यावेळेस त्याला अपरिमेय संख्या म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मी इथं जर एक संख्या लिहिली वर्गमुळात 7. आता वर्गमुळात 7 हे साधं आपण अंकगणितीय पद्धतीनं करू शकतो का, लवकर नाही करू शकत. परंतु तुम्ही जर कॅल्क्युलेटर घेतलं तर याचं उत्तर लगेच तुम्हाला मिळते. म्हणून हे काय झाले, अपरिमेय संख्या. फॉर एक्झाम्पल वर्गमुळात मी लिहिले 8 अधिक वर्गमुळात लिहिले 6, याचं जर उत्तर तुम्हाला काढायला सांगितलं तर याचं उत्तर लवकर निघणार आहे का, अंकगणितीय पद्धतीनं काढायला खूप कठीण जाते. म्हणून हे झाली काय, आपली अपरिमेय संख्या. याच ठिकाणी जर मी लिहिलं असतं वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 16 तर याचं उत्तर तुम्ही साध्या तोंडानच काढू शकता. म्हणजे 4 चा 2 अधिक 16 चा 4, 4 आणि 2 6. म्हणजे हे काय झालं, अंकगणितीय पद्धतीनं सॉल्व्ह करता येते. म्हणून हे झाले परिमेय संख्या. हे अंकगणितीय पद्धतीनं सॉल्व्ह करता येत नाही, याच्याकरता कॅल्क्युलेटर अथवा लॉग टेबल लागतो. म्हणून हे झाल्या अपरिमेय संख्या. त्यानंतर सोबतच एक कन्सेप्ट माहित पाहिजे, तो म्हणजे वास्तव संख्येचा. काय, वास्तव संख्या. वास्तव म्हणजे काय, रियल. इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर काय, रियल नंबर. कोणत्या संख्या, रियल नंबर. आता वास्तव संख्या म्हणजे काय, सिंपल मध्ये आहे. ज्या परिमेय संख्या असतील किंवा अपरिमेय संख्या असतील या दोघांचा संच म्हणजे काय, वास्तव संख्या. जे वास्तव्यात असतात संख्या त्यांना काय म्हणायचं, वास्तव संख्या. म्हणजे जर डेफिनेशन सांगायची झाली तर काय, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या दोघांचा संच म्हणजेच काय असते, वास्तव संख्या. आणि याच्या जर विरुद्ध गेलो तर कोणते होते, अवास्तव संख्या. मग आता अवास्तव संख्या म्हणजे काय, ज्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही लॉग टेबलनं किंवा कॅल्क्युलेटरनं किंवा अंकगणितीय पद्धतीनं करू शकत नाही त्याला म्हणायचं अवास्तव संख्या. म्हणजे अशा संख्या वास्तव्यात नसतात म्हणून ते असतात अवास्तव संख्या, म्हणजे अनरियल नंबर म्हणतो. फॉर एक्झाम्पल वर्गमुळात 7चं उत्तर तुम्ही काढू शकता फक्त कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलच्या सहाय्याने. परंतु वर्गमुळात -7चं उत्तर जर तुम्हाला काढायचं झालं तर याचं उत्तर तुम्ही लॉग टेबलनं सुद्धा काढू शकत नाही, कॅल्क्युलेटरनं सुद्धा काढू शकत नाही किंवा आपल्या साध्या अंकगणितीय पद्धतीनं सुद्धा काढू शकत नाही. म्हणून हे काय झाले, अवास्तव संख्या. म्हणजे अशी संख्या वास्तव्यातच नसते म्हणून हे झाली अवास्तव संख्या. मग वर्गमुळात जर एखादी वजा संख्या असेल तर ती असणारा अवास्तव संख्या, आणि वर्गमुळात जर पॉझिटिव्ह संख्या असेल तर ती असणाऱ्या वास्तव संख्या. आणि विशेष म्हणजे कॅल्क्युलेशन सिंपल अंकगणितीय पद्धतीनं करू शकत नसणार तर अपरिमेय संख्या, जर अंकगणितीय पद्धतीने करू शकत असणार तर ती झाली परिमेय संख्या.
त्यानंतर एक अतिशय महत्वाची संख्या ती म्हणजे काय, संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय, एकदम सिंपल आहे. संयुक्त संख्या म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्येच्या गुणाकारातून जर एखादी संख्या तयार होत असेल तर तिला म्हणायचं संयुक्त संख्या. कंबाईन नंबर इंग्लिश मध्ये सांगायचं झालं काय, संयुक्त संख्या. काय म्हटलं मी, दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्येच्या गुणाकारातून तयार होणारी संख्या म्हणजे संयुक्त संख्या. फॉर एक्झाम्पल मी इथं 6 लिहिले. आता 6 कशी तयार झाली, तर 6 हे 3 गुणिला 2 या दोन संख्येच्या गुणाकारातून तयार झालेली संख्या आहे, म्हणून ही काय झाली, संयुक्त संख्या झाली. तेच मी इथं 5 जर लिहिलं तर 5 ही काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्येच्या गुणाकारातून तयार झालेली नाही आहे, म्हणून ही काय झाली, संयुक्त संख्या होणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ही जी वास्तव संख्या आहे ही दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असू शकतात. फॉर एक्झाम्पल मी जर 12 लिहिले तर 12 कशी तयार झालेली आहे, 6 गुणिला 2 पासून तयार झालेली आहे किंवा 2 गुणिला 2 गुणिला 3 पासून तयार झालेली आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता की, अजून तुम्ही सांगू शकता 4 गुणिला 3 याच्यापासून तयार झालेली आहे. म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्येच्या गुणाकारातून 12 तयार झालेले आहेत, म्हणून 12 काय झाले तर आपल्या संयुक्त संख्या झालेल्या आहेत. हे झाल्या संयुक्त संख्या. मग आता प्रश्न येतो एक जनरल, म्हणजे माइंड मध्ये ठेवण्यासाठी, की 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत. आता आपण बघितलं होतं सुरुवातीला मूळ संख्या बाबतीत 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती होत्या, 25 होत्या. आणि याच्यावरून तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे की मूळ संख्या ही फक्त त्या संख्येनं भाग जातो किंवा 1 न भाग जातो, म्हणून हे संयुक्त संख्या होणार नाही. म्हणजे 25 मूळ संख्या जी आहेत हे संयुक्त संख्या नाही. आणि सोबत जी आपण 1 कन्सिडर करत असतो की जी मूळ संख्या नाही, हे सुद्धा संयुक्त संख्या नाही. म्हणजे एकूण 1 ते 100 पर्यंत 24 ज्या संख्या आहेत हे मूळ संयुक्त संख्या नाही. मग उरलेल्या किती उरल्या, तर 100 पैकी 24 गेले, राहिले 74. तर या 74 जे आहे, या 74 काय आहे, संयुक्त संख्या आहे. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण 74 काय आहे, संयुक्त संख्या आहे. आणि मूळ संख्या जर घेतल्या तर 25 या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत आपल्याला बघायला मिळतात. हे झाले आपले संयुक्त संख्या. या लेक्चर मध्ये तुम्हाला हेच सांगायचं होतं सविस्तर की संख्यांचे प्रकार कसे असतात. आता इथून पासून आपली खरी जर्नी सुरू होणार आहे की त्याच्यामध्ये सर्व चॅप्टर कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आपण चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि सोबतच काय करा, जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.